Press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण जे काही उपयोगिता आहे, उपयोगितेची जी संकल्पना आहे, त्याचप्रमाणे उपयोगितेची वैशिष्ट्ये आणि उपयोगितेचे प्रकार इत्यादी संदर्भात माहिती घेतलेली आहे. उपयोगितेची व्याख्या पहा. वस्तूच्या अंगभूत असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. मग उपयोगितेचे प्रकार आपण पाहिले होते, 6 प्रकार पाहिले होते. तुम्हाला एक थोडक्यात उत्तरे द्यासाठी प्रश्न येत असतो की उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. उपयोगितेचे प्रकार सांगताना उपयोगितेच्या प्रकाराबरोबर जे काही उदाहरण सांगितलेलं आहे ते उदाहरण तुम्ही सांगणं आवश्यक आहे. त्यामुळे पहा, उपयोगितेच्या प्रकारामध्ये रूप उपयोगिता, त्यानंतर स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता, ज्ञान उपयोगिता, स्वामित्व उपयोगिता आणि लास्ट वन आहे काल उपयोगिता. अशा प्रकारे 6 पॉइंटने आपण रूप उपयोगितेचे प्रकार स्पष्ट केलेले आहे. आज आपण उपयोगितेच्या संकल्पना पाहणार आहोत. आता उपयोगितेच्या संकल्पनामध्ये 2 महत्वाच्या संकल्पना येतात. एक आहे टोटल युटॅलिटी आणि दुसरी आहे मार्जिनल युटॅलिटी. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे एकूण उपयोगिता. एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज. एकूण उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याने उपभोगलेल्या सर्व वस्तूंच्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची एकत्रित बेरीज असते. पहा, फॉर एक्झाम्पल, तुम्ही उपभोगासाठी 3 नग निवडले, 3 सफरचंद निवडले. मग पहिला सफरचंद खाल्लं तुम्हाला 10 उपयोगिता मिळाली, दुसरं सफरचंद खाल्लं तुम्हाला 8 उपयोगिता मिळाली. म्हणजे 10 अधिक 8 बरोबर 18 ही झाली एकत्रित उपयोगिता किंवा तिला एकूण उपयोगिता असे म्हणतात. तसंच त्यानंतर तुम्ही तिसरं नग घेतलं, तिसऱ्या नगाला जर तुम्हाला 6 उपयोगिता मिळाली, 10 अधिक 8 अधिक 6 बरोबर 24 ही झाली तुमची टोटल युटॅलिटी, एकूण उपयोगिता. म्हणून लक्षात ठेवा, उपभोक्त्याने उपभोगलेल्या एकत्रित नगांच्या उपभोगापासून मिळणारी एकूण बेरीज किंवा एकूण उपयोगिता म्हणजे मिळणारी उपयोगिता म्हणजेच एकूण उपयोगिता होय, टोटल युटॅलिटी. पहा, एकूण उपयोगिता सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूंच्या सर्व नगापासून मिळालेली एकूण उपयोगिता असते. तुम्ही उपभोगासाठी जे काही सलग नग सेवन करता तर त्या सर्व नगांच्या सेवनापासून जी काही तुम्हाला उपयोगिता मिळते त्याची बेरीज केल्यावर एकूण उपयोगिता प्राप्त होते. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट ती पाहिली, तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे सीमांत उपयोगिता. त्याला तुम्ही मार्जिनल युटॅलिटी असे म्हणतात. उपभोक्त्याने उपभोगासाठी निवडलेल्या वस्तूच्या एका अतिरिक्त नगाच्या सेवनामुळे एकूण उपयोगितेत पडणारी अतिरिक्त भर म्हणजे सीमांत उपयोगिता होय. मग तुमच्या पुस्तकातील व्याख्येनुसार पहा, सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता होय. वाढीव म्हणजे एका अतिरिक्त 1 एक्स्ट्रा युनिट. ज्यावेळेस तुम्ही कन्झम्पशनसाठी उपभोगासाठी घेतात, एका अतिरिक्त नगाच्या उपभोगामुळे तुमच्या एकूण उपयोगितेत जी भर पडते तिला तुम्ही सीमांत उपयोगिता म्हणतात. आता पहिलंच उदाहरण आपण कंटिन्यू करू. 3 सफरचंद, पहिल्या नागापासून 10, दुसऱ्या नागापासून 8 आणि तिसऱ्या नागापासून 6. मग आता पहिल्या नागापासून तुम्हाला 10 मिळाली, दुसऱ्या नागापासून तुम्हाला 8 मिळाली. म्हणजे एका अतिरिक्त नगाच्या सेवनामुळे एकूण उपयोगितेत कितीने भर पडली? पहिली उपयोगिता होती 10, दुसरी एकूण उपयोगिता झाली तुमची 18, म्हणजेच 8 ने भर पडली. म्हणजेच मार्जिनल युटॅलिटी किंवा तिथे सीमांत उपयोगिता ही तुमची होते 8. पहा, पुन्हा एकदा कन्सेप्ट स्पष्ट करून सांगतो. एका अतिरिक्त नगाच्या उपभोगामुळे एकूण उपयोगितेत पडणारी अतिरिक्त भर म्हणजे सीमांत उपयोगिता होय. ही कन्सेप्ट तुमच्या पुस्तकात दिलेली नाही तरी देखील तुम्हाला इथे स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे. पहा, एका अतिरिक्त नगाच्या उपभोगामुळे एकूण उपयोगितेत पडणारी अतिरिक्त भर म्हणजे सीमांत उपयोगिता होय. अशा प्रकारे मार्जिनल युटॅलिटीला अजून दुसऱ्या शब्दामध्ये पहा, सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर. वाढीव नग त्याला तुम्ही एक अतिरिक्त नग असे देखील म्हणतात. त्यानंतर पहा,
आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला माहित हवं या संदर्भात काही संकल्पना दिलेल्या आहे पहा. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील परस्पर संबंध खालील सूत्रांच्या आधारे स्पष्ट होतो. पहा इथे तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे. या बॉक्समध्ये पहा एकूण उपयोगितेचं सूत्र दिलेलं आहे. टोटल युटिलिटी TU इज इक्वल टू समेशन MU मार्जिनल युटिलिटी. म्हणूनच पहा त्याला तुम्ही एकूण उपयोगिता म्हणतात. त्यानंतर समेशन त्याला तुम्ही सीमांत उपयोगितांची बेरीज, म्हणजे जेवढे काही नग तुम्ही उपभोगासाठी घेतले, 5 नग घेतले, मग पहिल्या नगापासून मिळणारी बेरीज अधिक दुसऱ्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज अधिक तिसऱ्या नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज, अशी टप्प्याटप्प्याने 5ही नगांच्या उपयोगितेपासून 5ही नगांच्या उपभोगापासून मिळणाऱ्या उपयोगितेची बेरीज केल्यास तुम्हाला एकूण उपयोगिता मिळते. म्हणूनच पहा इथे खाली सूत्र दिलेलं आहे. TU इज इक्वल टू MU1. MU1 म्हणजे जे फर्स्ट युनिट तुम्ही कन्झम्पशन साठी घेतात, मार्जिनल युटिलिटी 1 म्हणजे पहिल्या नगाच्या उपभोगापासून मिळणारी उपयोगिता, प्लस MU2 म्हणजे दुसऱ्या नगाच्या उपभोगापासून मिळणारी उपयोगिता, प्लस MU3 म्हणजेच तिसऱ्या नगाच्या उपभोगापासून मिळणारी उपयोगिता, डॉट 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 पुढे MUN. N स्टँड फॉर नॅचरल नंबर्स. तुम्ही नैसर्गिक संख्येसाठी N वापरतात अनंत पटीत. N म्हणजे तुम्ही कितीही नग उपभोगासाठी घ्या, प्रत्येक नगाच्या वाढीव नगापासून जी तुम्हाला उपयोगिता मिळते, प्रत्येक नगाच्या वाढीव उपभोगापासून त्याची बेरीज केल्यावर तुम्हाला एकूण उपयोगिता मिळणार आहे. त्यानंतर पहा पुढे तुम्हाला MU1, 2, 3 प्रत्येक नगाची सीमांत उपयोगिता त्याला म्हणतात. त्यानंतर MUN विशिष्ट नगांची सीमांत उपयोगिता. त्यानंतर MUN इज इक्वल टू TUN. आता म्हणजे मार्जिनल युटिलिटी N बरोबर TUN मायनस TUN मायनस 1 म्हणजेच एका अतिरिक्त नगाच्या उपभोगामुळे एकूण उपयोगितेत पडणारी जी भर असते त्या भरला तुम्ही सीमांत उपयोगिता असे म्हणतात. त्यानंतर पहा TUN मायनस 1 म्हणजेच अगोदरच्या पातळीतील एकूण उपयोगिता. म्हणजेच पहा समजा तुम्ही 4 नग उपभोगासाठी घेतले तर चौथ्या नगाच्या उपभोगामुळे जी एकूण उपयोगिता पडते त्याच्या आधीची जी उपयोगिता आहे तिसऱ्या नगाच्या सेवनामुळे ती तुम्हाला मायनस करायची आहे. म्हणजेच पहा आता इथे पुढे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामध्ये काही परस्पर संबंध आहे, तो तुम्हाला चार्टच्या साह्याने स्पष्ट करायचा आहे. यावर डेफिनेटली क्वेश्चन विचारला जातो. IMP पॉइंट म्हणून हा तुम्ही लक्षात ठेवा. पहा एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील संबंध. मग आता एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील परस्पर संबंध तुम्ही तक्त्याच्या साहाय्याने स्पष्ट करू शकतात. पहा तुम्हाला स्क्रीनवर इथे तक्ता दिसत आहे. त्या तक्त्यामध्ये 1 ते 7 नग पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 क्ष वस्तूंचे नग दर्शवलेले आहे. फॉर एक्झाम्पल आपण सफरचंद घेऊ. 7 सफरचंद तुम्ही उपभोगासाठी घेतले. मग आता पुढे तुम्हाला दिसतंय एकूण उपयोगिता टोटल युटिलिटी TU म्हणजेच टोटल युटिलिटी. मग आता त्याच्या पुढचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये पहा दिलेला आहे सीमांत उपयोगिता मार्जिनल युटिलिटी. पहा जर तुम्ही पाहिलं पहिला सफरचंदाचा नग घेतला, एकूण उपयोगिता तुम्हाला मिळालेली आहे 10. पहा तुम्हाला स्क्रीनवर इथे दिसत आहे. आणि सीमांत उपयोगिता देखील तुम्हाला 10 मिळाली. म्हणजेच पहिल्या नगाच्या उपभोगाच्या वेळेस एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता कशी असते, सारखी असते. त्यानंतर पहा दुसरा नग घेतला तुम्ही तर एकूण उपयोगिता 18 होते. एकूण उपयोगिता 18 होते म्हणजेच कितीने भर पडली एकूण उपयोगितेत 10, 18 वजा 10 तर तुमची ती भर पडलेली आहे 8 ने. म्हणून सीमांत उपयोगिता किती असणार आहे 8. आता इथे पहा एकूण उपयोगिता वाढलेली आहे आणि सीमांत उपयोगिता काय झालेली आहे, कमी झालेली आहे. त्यानंतर पहा तिसऱ्या नगाच्या वेळेस एकूण उपयोगिता 24 होते आणि सीमांत उपयोगिता 6 होते. चौथ्या नगाच्या वेळेस एकूण उपयोगिता 28 होते, सीमांत उपयोगिता 4 होते. 5व्या नगाच्या वेळेस एकूण उपयोगिता 30 होते, सीमांत उपयोगिता 2 होते. 6व्या नगाच्या वेळेस एकूण उपयोगिता आता 30च राहते. म्हणजे पहा 6 नगाच्या उपभोगानंतर 5व्या नगाच्या उपभोगानंतर 6वं नग ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस तुमच्या उपभोगात भर पडलेली नाहीये. आणि तिथेच सीमांत उपयोगिता पण तुमची काय आहे 0 आहे. आणि 7व्या नगाच्या उपभोगाच्या वेळेस एकूण उपयोगिता तुमची कमी झालेली निदर्शनास येते. म्हणजेच 28 झाली. तिथे मार्जिनल युटिलिटी ही -2 वजा 2 झालेली दिसते.
यावरून तुम्ही काय निष्कर्ष लावू शकतात तर पहा, पहिल्या नगाच्या उपभोगाच्या वेळेस एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता सारखी असते. त्यानंतर एकूण उपयोगिता टप्प्याटप्प्याने वाढत जाते, घटत्या दराने वाढत जाते आणि सीमांत उपयोगिता सातत्याने घटत जाते. त्यानंतर पहा, 6व्या नगाच्या उपभोगानंतर एकूण उपयोगिता कमी झालेली दिसते 28. तर सीमांत उपयोगिता 0 वरून वजा, म्हणजे सीमांत उपयोगिता धन, शून्य आणि ऋण या तीनही अवस्थेत दिसते. तर एकूण उपयोगिता ही धन अवस्थेत दिसते तुम्हाला. आता हाच जो तक्ता आहे तो तुम्ही आलेखाच्या साहाय्याने स्पष्ट करू शकता. पहा, आलेख तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. अक्षावर वस्तूंचे नग आणि अय अक्षावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शवलेली आहे. पहा, आता पहिला जो नग तुम्ही घेताय, पहा इथे स्क्रीनवर दिसत आहे. पहिल्या नगाच्या उपभोगाच्या वेळेस एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोन्ही 10 निदर्शनास येते. म्हणजे एकूण उपयोगितेचा बिंदू आणि सीमांत उपयोगितेचा बिंदू 10 येथे आहे. दोन्ही उपयोगिता 10 युनिट पासून सुरू होतात. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण उपयोगिता वाढत जाते आणि सीमांत उपयोगिता घटत जाते. 6व्या नगाच्या वेळेस पहा, एकूण उपयोगिता ही सर्वोच्च असते, सर्वोच्च म्हणजेच ती 30 असते आणि सीमांत उपयोगिता ही 0 असते. म्हणजेच पहा, 6व्या नगाचा ज्यावेळेस तुम्ही उपभोग घेता त्यावेळेस तुम्ही एकूण उपयोगितेच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचतात. त्याला तुम्ही सॅटिस्फॅक्शन पॉइंट किंवा कमाल बिंदू किंवा समाधानाचा बिंदू असे म्हणतात. तृप्ती बिंदू असं देखील त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पहा, एकूण उपयोगिता ज्यावेळेस सीमांत उपयोगिता ज्यावेळेस ऋण होते त्यावेळेस उपभोक्त्याचं डिससॅटिस्फॅक्शन होतं, त्यालाच तुम्ही असमाधान म्हणतात. एकदम सिंपल उदाहरण देतो. पहा, 4 पेरू खाल्ले, तुमचं पोट पूर्ण भरलेलं आहे, पण 5वा पेरू जर तुम्ही बळच खाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. तुम्हाला वॉमिटिंग होऊ शकते, पोट दुखू शकतं. म्हणजेच 5व्या पेरू 4 पेरूच्या उपभोगात तुम्ही तृप्ती बिंदूला पोहोचतात आणि 5व्या पेरूच्या उपभोगामुळे तुम्हाला असमाधान मिळतं, डिससॅटिस्फॅक्शन. तर अशा प्रकारे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हे चार्टच्या सहाय्याने समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा, त्यांच्यातील संबंध साधारणपणे 6 पॉइंटमध्ये समजून सांगितलेला आहे. पहिला संबंध पहा, सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या नगाच्या उपभोगाच्या वेळेस एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दोन्हीही समान असतात. मग त्या आपल्या उदाहरणामध्ये 10 नग इतक्या दर्शवलेल्या आहे. त्यानंतर पहा, दुसरा पॉइंट, यालाच आपण काय म्हणू, TU इज इक्वल टू MU, एकूण उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता. त्यानंतर दुसरा पॉइंट पहा, क्ष वस्तूच्या नगाचा उपभोग जसजसा वाढत घेतला जातो तसतशी एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. म्हणजे ती आधी 8ने वाढते, नंतर 6ने, नंतर 4ने, नंतर 2ने, अशी घटत्या दराने वाढताना दिसते. आणि मार्जिनल युटिलिटीज सीमांत उपयोगिता मात्र सातत्याने घटताना दिसते. म्हणजेच पहा, एकूण उपयोगिता इन्क्रीज होते आणि सीमांत उपयोगिता डिक्रीज होते. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे पहा, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. ही स्थिती सर्वाधिक समाधानाची असते, त्याला तुम्ही तृप्ती बिंदू किंवा सॅटिस्फॅक्शन पॉइंट असे म्हणतात. म्हणून इथे पहा, एकूण उपयोगिता बरोबर महत्तम आणि सीमांत उपयोगिता बरोबर 0. सीमांत उपयोगिता 0 असताना एकूण उपयोगिता सर्वाधिक असते आणि याला तुम्ही समाधानाचा बिंदू किंवा सॅटिस्फॅक्शन पॉइंट असे म्हणतात. त्यानंतर पहा, चौथा पॉइंट आहे, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. सर्वात महत्वाचं पहा, इथे काय सांगितलंय, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. चुकी बरोबर साठी बऱ्याच वेळेस प्रश्न येतो. सीमांत उपयोगिता इथे काय होते, 0 नसते, इथे ऋण होते. एकूण उपयोगिता घटल्यानंतर सीमांत उपयोगिता ऋण होते. म्हणून इथे पहा, ऋण होते. ही स्थिती उपभोक्त्याचे असमाधान दर्शवते, डिससॅटिस्फॅक्शन. यात एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता तुमची मायनस दर्शविते. तुमच्या पुस्तकामध्ये चुकीचं दर्शवलेलं आहे. पहा, येथे बाण इन्क्रीज दाखवलेला आहे, तो इन्क्रीजचा नाहीये, तर तो सीमांत उपयोगिता मायनस दाखवावी लागणार आहे. त्यानंतर पहा, 5वा पॉइंट आहे, पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेकमुळे कदाचित ही चूक झालेली असेल. एकूण उपयोगिता घटताना सीमांत उपयोगिता मायनस म्हणजे ऋण दाखवायची आहे. त्यानंतर 5वा पॉइंट आहे पहा, सर्वाधिक समाधानाचा बिंदू, त्याला तुम्ही तृप्ती बिंदू गाठल्यानंतर उपभोक्ता वस्तूचा उपभोग घेणे थांबवितो. आता त्याला माहिती आहे की आपलं उपभोग कंप्लीट झालेला आहे. मग आता हा जो कंप्लीट झालेला उपभोग आहे
त्यापेक्षा जास्त उपभोग जर तो चालू ठेवला तर त्याचा त्याच्या शरीरावर, त्याच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तो उपभोग तिथे थांबवितो. त्यानंतर पहा, सर्वाधिक समाधानाच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. दुसऱ्या शब्दात उपभोक्त्याच्या उपयोगितेचे दुष्परिणाम त्याला जाणवू लागतात. तुम्हाला मी एक सिंपल उदाहरण देतो पहा, की समजा तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी पार्टीसाठी गेलात आणि मित्राच्या आईने लाडू बनवले. मग मित्राच्या आईने तुम्हाला एक लाडू दिला. तुम्हाला क्युरियोसिटी आहे की अजून त्या लाडूची टेस्ट माहीत झाल्यामुळे तुम्हाला वाटलं की अजून लाडू मिळावा. मग तुम्ही दुसरा लाडू पण मित्राने दिला. दुसरा लाडू खाल्ल्यामुळे पहिल्या लाडूच्या वेळेस तुम्ही त्या उपभोगाच्या वेळेस ती टेस्ट अननोन होती, पण दुसऱ्या उपभोगाच्या वेळेस टेस्ट माहीत झालेली होती. त्याच्यामुळे दुसऱ्या नगाच्या सेवनामुळे तुम्हाला जे समाधान मिळालं ते पहिल्या नगाच्या सेवनापेक्षा कमी मिळालं. अजूनही तुमची इच्छा झाली की तिसरा नग घ्यावा. मग मित्राने तिसरा लाडू दिला तर तुम्हाला मिळणारं जे समाधान आहे ते पहिल्या आणि दुसऱ्या लाडूच्या तुलनेत कमी मिळणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस चार लाडू खाल्ल्यानंतर तुम्ही सॅटिस्फाईड झालात, आता नको. पण अशा वेळेस मित्राने बळच तुम्हाला जर लाडू खाऊ घातला तर आता मात्र तुमचं पोट पूर्ण भरलेलं असल्यामुळे तुम्हाला त्या लाडूपासून उपयोगिता कमी मिळते किंवा मायनस मध्ये जाते. एकूण सीमांत उपयोगिता काय जाते? मायनस जाते. तर अशा प्रकारे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यामध्ये या 6 पॉईंटच्या सहाय्याने स्पष्टीकरण सांगता येईल. पुढील लेक्चरला आपण जो काही एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगितेचा चार्ट तुमच्या पुस्तकात, एक तक्ता तुमच्या पुस्तकात दाखवलेला आहे, त्या संदर्भात स्पष्टीकरण घेऊ आणि सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहू. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या लेक्चरमध्ये ज्या काही 2 महत्वाच्या संकल्पना सांगितलेल्या आहे त्या सर्वच्या दोन्ही संकल्पना युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. पहिली आहे एकूण उपयोगिता आणि दुसरी आहे सीमांत उपयोगिता. वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगाच्या सेवनामुळे जी उपयोगिता मिळते त्याची बेरीज केल्यास तुम्हाला एकूण उपयोगिता मिळते आणि वस्तूच्या एका अतिरिक्त नगाच्या सेवनामुळे एकूण उपयोगितेत पडणारी अतिरिक्त भर म्हणजे सीमांत उपयोगिता होय. अशा या दोन्ही संकल्पना तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायच्या. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.